ही घटना दुर्दैवी घटना आहे। एक तर घडलेली घटना दुर्दैवी, त्याच्यानंतर आरोपीला सुद्धा VIP ट्रीटमेंट दिली जाते असं मला पण आज कळलं। माझ्याकडे पण काही त्याचे हे आलेत व्हॉट्सअप चॅट वगैरे। या सर्व घटनेचा जर गांभीर्याने सरकारने विचार केला पाहिजे। आम्ही सत्यच नाही, जर कारागृहामध्ये एखाद्या आरोपीला VIP ट्रीटमेंट मिळत असेल किंवा त्याला जी सजा द्यायची ती सजा सोडून त्याला जर चांगली VIP ट्रीटमेंट दिला असेल तर सरकार किती संवेदनशील या प्रकरणात आहे हेच बघण्याचा विषय आहे। परंतु सातत्याने कृष्णा आंधळे हा एक आरोपी जो आहे तो अजून देखील फरार आहे। 1800 पानांची चार्जशीट एकीकडे पोलिसांकडून तयार केली जाते, परंतु एक आरोपी मात्र फरार आहे। एका आरोपीला शोधण्याकरता यंत्रणा सगळी लावली आहे तरी हे पदरी अपयश पडते। नाही, मी काल पण बोललेलो की मोकोका एकदा एखाद्या केसमध्ये लागला तर त्याला 180 दिवसाची मुदत आहे चार्जशीट दाखल करायला, पण ते 80 दिवसातच दाखल केले। त्याचा जर एक पार्ट असा असेल की आम्ही जी मागणी करतो की फास्ट ट्रॅकवर हा केस चालली पाहिजे, ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी याच्यासाठी जर यांनी 80 दिवसात केलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। पण जर समजा आरोपीला जामीन व्हावी किंवा आरोपीला कुठं मदत व्हावी याच्यासाठी जर यांनी 80 दिवसात केला असेल तर त्याचा आम्ही निषेध करू आणि आम्ही हा लढा लढत राहू। कारण हा चार्जशीट का दाखल केलं, कसं केलं त्याचे आणखी डिटेल्स बाहेर आलेले नाही। ज्यावेळेस या चार्जशीटचे डिटेल्स बाहेर येतील, चार्जशीट काय दाखल केले, जवळपास 1800 पेजेसचं चार्जशीट आहे, तर हे सगळं चार्जशीटमध्ये काय काय त्यांनी नमूद केलं आहे, काय केलं आहे, आम्ही बरीच वारंवार मागणी करतोय। परवा गाववाल्यांनी अन्नत्याग केलेला ती सुद्धा मी उपोषण बाहेर देशातून आल्याच्यानंतर लगेच जाऊन सोडवलं पण, आणि या प्रकरणाला सरकारमधील एक आमदार पण माझ्यासोबत होते। तर आता हे प्रकार एकीकडे असा होतो आणि दुसरीकडे ते कोण कुणाचा आभार मानतं याच्यापेक्षा विषय आहे की माननीय मुख्यमंत्री आणि जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा नैतिकतेने जबाबदारी आहे। आता वारंवार तुम्ही मीडिया पण बोललं जातं की ह्याचा राजीनामा त्याचा राजीनामा, त्याचा तुम्ही प्रत्येक वेळेस बोलतो की राजीनामा घेणं किंवा देणं किंवा ज्याचा मंजूर करणं ह्या सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्यात हे की मुख्यमंत्री असं मला म्हणतात की कुटुंबाला सांगतात की मी न्याय देणार, मी न्यायाची भूमिका घेणार, आणि न्यायाची भूमिका घेणार कधी? 80 दिवस झाले तरी आणखी न्याय मिळत नाही। त्या आरोपीला VIP ट्रीटमेंट दिली असं तुम्ही सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघतोय किंवा आमच्या कुटुंबाला जी माहिती मिळाली त्याच्यातून कळते, आमच्याकडे ती माहिती येते। असं जर असेल तर असं ही पद्धत थांबली पाहिजे आणि आरोपीला आरोपीच म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे अशी माझी विनंती। तुमच्या पक्षाचे आमदार आहेत गटनेते जितेंद्र आव्हाड, त्यांनी एक विधान केलंय की वाल्मिक कराड याला VIP ट्रीटमेंट मिळण्याकरता खरं तर 2-2 आरोपी जे आहेत त्याचे साथीदार जे आहेत ते 2-2 आरोपींना जेलमध्ये टाकलं जातं। त्यांचे तिथे ते 2 आरोपी जातात, वाल्मिक कराडांचे हातपाय दाबतात, त्यांचं जेवण वगैरे सगळं बघतात। ही सगळी यंत्रणा जी आहे ती पोलिसांकरवीच अशा पद्धतीने सगळी पुरवली जाते। नाही, त्यांचं आता त्यांच्याकडे जी माहिती आली ती त्यांच्याकडे तशी माहिती आली असेल त्याच्यामुळे ते त्याच्या आधारे बोलले असतील। पण मला जे त्यांनी बोललेलं मी जे ऐकलं किंवा जे माझ्याकडे माहिती आली त्याच्यात असं त्यांनी बोललेलं की काही आरोपी जे मागच्या बऱ्याच काळापासून ते वॉन्टेड आहेत पोलिसला, असे काही जे आरोपी आहेत ते आरोपी आता स्वतःला अटक करून घेतात आणि जेलमध्ये जातात। याचं कारण काय, आजच का जातात? आणि आणखी एक विषय असा आहे की खंडणीतला आरोपी मोकोकाचा असेल किंवा 302चा आरोपी ही ठेवण्याची व्यवस्था आमच्या बीड जेलला नाही आहे, तरी पण हे आरोपी खंडणी आणि मोकोकातले आरोपी बीड जेलला का ठेवतात? मग त्यांची ऑर्डर पण केलेली असं कळतं की ह्याचे जेलर जे आहेत किंवा त्यांनी की हे यांना संभाजीनगर किंवा कुठं दुसरीकडे शिफ्ट संभाजीनगरच्या हर्सूलला करा, पण तरी पण ती ऑर्डर फॉलो होत नाही। असा पण माझ्याकडे एक पेपर आला आहे, ते पण मी माझ्याकडे आता पण मी सांगायला माझ्याकडे हातात नाही, पण तुम्हाला ते बोलत नव्हतं की असं जरी असेल एखादी जेलर ऑर्डर करतात आणि त्याचा फॉलो होत नाही आणि त्याला तिथंच ठेवलं जातं किंवा तो आरोपी तिथंच राहतो, याचं काय कारण आहे? व्हॉट इज द रिझन? संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच महादेव मुंडे यांच्या देखील हत्येचा तपास SIT द्वारे करावा अशी मागणी सातत्याने केली जाते। स्वतः तुम्ही सुप्रियाताई महादेव मुंडेंच्या घरी जाऊन ते सुद्धा दुर्दैवी घटना जिल्ह्यातली आहे। आता हे उघडकीस आलेले हे 2-4 आहेत प्रकरणं, असे 109 बॉडी आहेत बीड जिल्ह्यामध्ये जी की परळी एरियामध्ये सापडल्यात। त्या कशानं झाल्या, त्या बॉडीचं काय आणखी मर्डर झाला आहे, अटॅक आला आहे का, काय झालं आहे का, कुठं ॲक्सिडेंट झाला आहे का, काही कळत नाही। असे 109 बॉडींचा पंचनामा झाला आहे बॉडी म्हणून, अज्ञात स्थळी म्हणजे अज्ञातानं त्याच्यावर कुठंही कारवाई नाही। असे प्रकार आमच्या जिल्ह्यात घडतात आणि हे घडलेत परळीत। त्याच्यामुळे या परळीच्या बाबतीत ही जी राजकीय उदासीनता आहे, राजकारणाचा कुठंतरी या प्रवृत्तीला सपोर्ट आहे असं लोकांचं म्हणणं आहे। आणि आज परळीकर कुठल्याही याच्यात नाही, आता कुणीतरी बोलताना कुठे जातीपातीवर येत आहे, पण आमच्या बीड जिल्ह्यात जातीपातीचा विषय नाही, प्रवृत्तीचा निषेध आहे। आणि ही प्रवृत्ती कुठल्या एका जातीची म्हणून नाही आहे, ही प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्तीचे लोक, दहशत निर्माण करणारे आणि भ्रष्टाचारी लोक आहेत। त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आमच्या पक्षाच्या वतीने.
माजी आमदार बाळासाहेब आजबेच एक धक्कादायक खुलासा करतात आहेत. ते म्हणतात आहेत की म्हणजे सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांचे गेल्या 20 वर्षांपासून संबंध आहेत. त्यामुळे सुरेश धस फक्त मारल्यासारखं करतात आणि वाल्मिक कराड हे रडल्यासारखं करतात. अशा पद्धतीचं आहे. आता कसं ही दोघंही महायुतीतले आहेत, म्हणजे दोघं तिघही. त्याच्यामुळं या दोघा तिघांच्या महायुतात कोण रडल्यासारखं करतं, कोण मारल्यासारखं करतं, हे माझ्यापेक्षा चांगलं उत्तर ते देतील. मी त्याच्यावर कशाला बोलू, कारण त्यांचाच विषय. त्यांच्या महायुतीतलेच आमदार ते आहेत, त्यांच्या महायुतीतलेच ते आरोपी आहेत जे गेलेत ते. त्याच्यामुळे त्यांची देवाणघेवाण काय होती हे विटनेस म्हणून ह्यांना माहीत असू शकते, मला नाही माहिती. जे वॉन्टेड आरोपी होते, अनेक वर्ष वॉन्टेड असणारे आरोपी आता पकडले जात आहेत. तुमचा नेमका दावा काय की वाल्मिक कराड जिथे आहे तिथेच ठेवलं जात आहे आणि त्याच्यात आक्षेप नाही. मी माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आदरणीयांनी जी विचारलं की आपल्या जितेंद्र आव्हाड साहेबांनी असं ट्विट केलेलं, तर त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आज बीड जिल्ह्यात आहे जी पोलिसाला वांटेड, त्यांच्यावर गुन्हे आहेत पण ते फरार आहेत. पण आज ते अटक होतात किंवा थातुरमातुर गुन्हा करतात आणि जेलमध्ये जातात. अशी काही संख्या 2-4 वेळेस घडली आमच्या जिल्ह्यामध्ये 4-2 दिवस. मग ते आरोपी का जातात, तर ते वाल्मिकांना भेटायला जातात असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ होता. सर, संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आवाजा कंपनीमुळे झालेलं होतं, आता जे स्वतःहून सरेंडर होत असतील किंवा गुन्हे करून जे पोलिसात जात असतील ते वाल्मिक कराड यांनाच भेटण्यासाठी जातात, त्याचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजची तुम्ही मागणी करणार आहात आणि त्याचा आकडा किती आहे की गेल्या काही दिवसात किती आरोपी गेलेले? नाही, आता मला त्याचा डिटेल म्हणजे आकडा माझ्याकडे नाहीये. पण ही असं जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे बोललं त्याचा अर्थ मी बोललोय की त्यांनी आमच्याशी बोलताना पण किंवा माध्यमाशी आम्ही दोघं सोबत असताना सुद्धा एक दिवशी ते विषय बोललेले, हा विषय मीच सांगितलं. सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार तुम्ही? नाही, सीसीटीव्ही फुटेजची मागणी देशमुख कुटुंबाने केली ना ऑलरेडी. मी मग मागणी करूनच का, एक जणांनी केली त्याला मिळू देत, मग पुन्हा बघू. सर, हे संतोष देशमुख हत्या प्रकरण आवादा कंपनीमुळे झालेलं होतं, जी एक सोलार विंड कंपनी आहे. आता बीड जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक पोलीस SP आहेत नवनीत कावत यांनी संपूर्ण जेवढे म्हणजे विंड कंपन्या आहेत त्यांना सुरक्षा पुरवण्याचा एक आदेश त्यांनी दिलेला आहे. नाही, ठीक आहे, त्यांनी ती चांगली गोष्ट केली. कारण आमच्या इथे जर कोणी इन्व्हेस्टर येत असेल, एखादी कंपनी येत असेल, तर त्यांच्यासाठी जर त्यांना काही अडचण असेल तर त्याच्यासाठी मदत करणं किंवा त्यांना सुरक्षा पुरवणं हे काम सरकारचं आहे, शासनाचं आहे. त्या पद्धतीनं ती SP म्हणून पोलीस संरक्षण देत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू. केंद्रीय गृहमंत्र्यांना या सगळ्या प्रकरणात कधी भेटणार आहे? केंद्रीय गृहमंत्री साहेबांची भेट आम्ही त्या दिवशी पण मागितली. ताईंची आणि आमची दोघांची भेट झाली, पण आम्ही माध्यमाशी बोललो नव्हतो. पण ताईंनी त्या दिवशी मसाजोगला बोलल्या की आम्ही दोघांनी भेट घेतली आणि आता याच्यानंतर अधिवेशन सुरू होताना आम्ही ते परत एकदा भेट घेणार. मी प्रत्येक अधिवेशनात आणि त्याच्या मीटला एक भेट आम्ही घेतो आणि ताईसोबत घेतली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.